कथेचं नाव आहे रान. लेखक आहेत राहुल साळवे. भाग पहिला. काठेवाडी एक छोटंसं गाव. गावात मोजकीच घरे. गाव तसे खूप डोंगरात, अगदी डोंगराच्या कुशीत वसलेले. चारही बाजूला सह्याद्रीचा पर्वत. शेती करून रानमेवा गोळा करून आपला उदरनिर्वाह करणारी काही माणसे, काही थोडीफार शिकलेली, शहरात जाऊन स्थायिक झालेली. भाग जंगलाचा असल्याने पूर्वापार चालत आलेल्या जंगलाच्या गूढकथा आणि संपत्ती गावकऱ्यांनी मनापासून जपली होती आणि काही नियमही पाळले होते. गावाची हद्द सोडली की तेथे गावदेवाचे छोटेसे दगडी मंदिर. कोणीही गावकरी मुलगा स्त्री त्याच्या जवळून गेले आणि नतमस्तक झालं नाही असं कधीच नाही. लग्न असो, भातकपणीची सुरुवात असो की लावणी असो, गावदेवाला नारळ फोडून नैवेद्य दाखवूनच सुरुवात होत असे. गावाच्या वरच्या बाजूला विस्तीर्ण पसरलेले कातवन, तर खालच्या बाजूने शिदोबाचे जंगल. लाकडे आणायला, डिंक गोळा करायला, भाज्या आणायला शिकारीला लोक जंगलात जात. पण शिदोबाच्या जंगलाबाबत अनेक गूढ कथा पूर्वापार चालत आल्या होत्या. तिथे अतृप्त आत्मे राहतात, दिसतात, एक जिवंत माणूस मागतात, असे बरेच काही. पण काही दिवसापूर्वी ही फक्त भीती होती, पण ती आता जरा जास्तच भावली होती. कारण गावातील महादू मेल्यापासून कोणीही शिदोबाच्या जंगलात काय तर रस्त्यानेही गेले नव्हते. या 6 महिन्यात गावाचा शिकलेला सुधीरनेही गळफास लावून घेतला आणि त्यानंतर महादू. म्हैस शोधायला म्हणून गेलेला महादू पहाटे घरी आला. अगदी वेड्यासारखे करू लागला आणि महादूने बाजूच्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून घेतला. 2 जीव जाण्याने सर्व गाव घाबरला होता. गावातील विहिरीवर, चावडीवर चर्चा होऊ लागली महादूच्या मरणाची. प्रत्येकाच्या तोंडी एकच विषय: महादूला सुधीरच्या भूताने मारले. सुमनही नेहमीप्रमाणे पाण्याचा हंडा घेऊन विहिरीवर गेली. तेवढ्यात कोणीतरी टोमणा मारला. घरच्यांनी त्या सुधीरला मारले आणि तो घेतोय आपला जीव, छळतोय गावाला. म्हणावे, तुझ्या घरच्यांना मार ना, आमच्या जीवावर का उठलाय? सुमनला ते खडे बोल लागले, कारण सुधीर हा सुमनचा धाकटा धीर आणि 6 महिन्यापूर्वीच त्याने शिदोबाच्या जंगलात गळफास लावून आत्महत्या केली होती. अगदी सुमन आणि सुमनच्या पतीच्या समोर. स्वतःच्या तंद्रीत हरवलेली सुमन त्या बोलाने भानावर आली. सुमनने हंडा कळशी घेऊन परतीच्या वाटेला लागली. सुमन. तिचे घर कसे भरले गोकुळ. एक मायाळू सासू, 2 दीर, सुशील आणि सुधीर. सुशीलचे लग्न झालेले, त्याला एक मुलगा आणि एक मुलगी. सुमनचा पती मोठा शरद. सुमनला 2 मुलगे. शरद शेती करायचा, सुशील कंपनीत काम करायचा, तर सुधीर शिक्षण घ्यायचा. एक नणंद, तिचे लग्न झालेले. ती यायची कधीमधी, पण तिच्या नवऱ्याचे नेहमी येणे जाणे असायचे. तो माणूस कुणालाच आवडत नव्हता. तो नेहमी वाटणी करा, जमीन विका असे म्हणायचा, म्हणून कोणालाच तो आवडत नसे. पण पाहुणा म्हणून त्याचा पाहुणचार व्हायचा नेहमी. असे तिचे घर. सुधीरचे शिक्षण चालू होते. हल्ली नंदेच्या नवऱ्याचे, विजूरावांचे येणे वाढले होते. ते सुधीरला घेऊन बाहेर जायचे. काहीतरी विचित्र गप्पा त्यांच्या असायच्या. रात्री बेरात्री ते घरी यायचे. शरदने 1-2दा हटकले, पण कोण कोणाचे ऐकणार? सुमनलाही हे पटत नसायचे. सुधीरसारखा शिकलेला माणूस हे बिनकामाच्या पाठी लागणे मनाला पटत नव्हते. पण ती काय बोलणार? एके दिवशी अशीच रात्रीची जेवणे चालू होती. सर्व सुधीरची वाट पाहत बसले होते आणि सुधीर आलाही. जेवणे झाली, सर्वजण आपापल्या खोलीत झोपण्यास जात होते. पण सुधीर म्हणाला, दादा, मला काही बोलायचे आहे. अरे बोल ना, शरद बोलला. दादा, मला 2 लाख रुपये हवे आहेत. 2 लाख? का बरे? मला धंदा चालू करायचा आहे. हो, हरकत नाही, पण लगेच एवढी रक्कम का नाही मिळणार? माझ्याकडे एक प्लॅन आहे, सुधीर म्हणाला. कोणता? शरदने विचारले. आपण शिदोबाचे रान विकूया, सुधीर म्हणाला. काय, तुझे डोके फिरले काय? मला ते शिदोबाचे रान विकायचे आहे. तसेही ते वाटणीत माझ्याच वाट्याला येणार आहे आणि त्या रानाविषयी अनेक गूढ कथा आहेत, प्रेतात्मे आहेत. मग अशा रानाचा काय उपयोग? सुधीरने एकदमात सर्व बोलून टाकले. शरदचा आता पारा चढला. अरे काय बोलू तुला? भूते त्या रानात नाहीत, तुझ्या डोक्यात आहेत. त्या विजूरावने काय भरवले तुला कोण जाणे, आणि किती लोकांना मारलेले त्या प्रेतात्म्यांनी. म्हणे त्या रानात भूत आहेत. गपगुमान अभ्यास कर. म्हणे शिदोबाचे रान विकायचे आहे. जा झोप. शरदने दरडावले. क्षणभर कुणीच काही बोलत नव्हते. जो तो आपापल्या खोलीत गेला. सुधीर मोठा असल्याने कोणी काहीच बोलले नाही. सर्व अंथरुणात पडल्यावर शरद बोलू लागला. त्या विजूरावला घरच बंद करतो.
कसा होता ताईच्या नशिबात कोण जाणे. काय खूळ टाकलं याच्या डोक्यात काय माहीत. त्यानंतर घरात सुधीर कधीही यायचा. रोज भांडणे चालू असायची. पण शरद त्याचे ऐकण्यास तयार नव्हता. एकदा ते शरदने हातही उचलला होता. शिदोबाचे रान विकणार तरी कसा? त्याच्या बापदादापासून ते रान तो सांभाळत आला होता. आणि कोण म्हणतंय ते सुधीरला वाटणीत मिळेल? ते तर माझ्याकडे येणार आहे. त्या रानात असलेले सागवान, मोहाची झाडे, प्रसिद्ध असलेला राईचा आंबा, काय काय नि काय काय. आणि हे असे सोडून द्यायचे? त्याला म्हणावे मर जाऊन. मे महिना संपायचा काळ, अर्थात शेतीच्या कामांची सुरुवात. पावसाळ्यांची लाकडे जमा करावी लागणार म्हणून जो तो तयारीला लागलेला. सुमनही नेहमीप्रमाणे उठली. सकाळची कामे उरकून ती जंगलाच्या दिशेने निघाली. ती आणि शरद दरवर्षी शिदोबाच्या जंगलात सरपण करायचे. सुबाबळीची झाडे लवकर वाढतात आणि सरपणासाठी चांगली असतात. शिदोबाच्या जंगलातील गूढकथा सासूबाईंकडून तिनेही ऐकल्या होत्या. पण प्रत्यक्षात त्या रानात एकटी जाऊनसुद्धा कधी काही तिने अनुभवले नव्हते. आजही ती निघाली होती, एकटीच. तिने शिदोबाच्या जंगलाची हद्द ओलांडली. आज ते जंगल नेहमीसारखे वाटत नव्हते. काहीसे वेगळाच दर्प वातावरणात पसरला होता. तिला सकाळ खूप आवडायची. जंगलात जाताना पक्ष्यांचे आवाज मनाला मोहून जायचे. सकाळी गेल्याने झाडाखाली खूप सारे पिकलेले आंबे मिळायचे. आंबे चाखत ती रानात जायची. असे तिचा दिनक्रम होता. सर्वात भारी तर राईचा आंबा होता. विस्तीर्ण पसरलेला राईचा आंबा प्रसिद्ध होता. त्याचे फळ छोटेसे, पण पिकलेला आंबा म्हणजे मधाने भरलेला खूप असा गोड. राईच्या आंब्याकडे पाहून ती मनाशीच म्हणायची, या भुतडा जंगलात हे इतके गोड फळ देणारे झाड कसे दिमागात उभे आहे. आज वातावरणात वेगळाच दर्प होता, काहीतरी जळाल्यासारखा. ना पक्ष्यांचा किलबिलाट नव्हता, ना स्वच्छ वातावरण नव्हते. झाडे असे वाटत होती की मलूल पडली होती. एरवी आंब्याच्या झाडाखाली मिळणारे पिकलेले पाड अगदी जाळून गेले होते. कुबट वास पसरला होता. आंबे कसे काय जळाले असतील? करवंदाच्या जाळी पिकलेल्या करवंदाने काळसर होतात. तिने सहजच 4 करवंद तोडून तोंडात टाकल्या. छी, असे कसे लागतात हे? मी तर नेहमीच खायची. अगदी गोड होती माझी आवडती करवंदाची जाळी. आज असे काय झाले? अशा वातावरणाने तिला थोडी भीतीही वाटली. तेथील प्रत्येक झाड झुडूप असे वाटत होते मारायला तयार झाले. काय करावे? परत घरी जावे? जाऊ दे, आता एवढ्यात येणार आता हे. इतकी वर्ष लग्नाला झाली आणि दरवर्षी या रानात येते. पण आजचा अनुभव काही वेगळाच जाणवत होता. तिने ठरलेल्या ठिकाणी पाण्याचे मडके ठेवले आणि तिला समोर राईचा आंबा खुणावू लागला. चला, त्याच्याखाली काही मिळाले तर बघू. एरवी ऊन पडायला हवे होते, पण अजूनही या रानात अंधार वाटत होता आणि त्यात नाकाला झोंबणारा कुबट वास. तिला पक्ष्यांचा आवाज नाही, तर कोणीतरी कन्याचा हसण्याचा आवाज येत होता. राईच्या आंब्याच्या पानांची सळसळ तिला दिसत होती. त्या झाडात कोणीतरी बसले आहे असे तिला वाटत होते. तरीही ती हिम्मत करून चालत होती आणि राईच्या आंब्याजवळ पोचली. समोर तो विस्तीर्ण आंब्याचे झाड, खाली असंख्य फळांचा सडा पडलेला, सर्वत्र काळसर पडलेली ती फळे, तो येणारा वास त्या झाडातून येत होता. तिची नजर समोर गेली आणि ती हबकलीच. समोर एक शेकोटी पेटून विझली होती. समोर अबीर, गुलाल, काही वस्तू, माणसांची कवटी, एक मेलेले मांजर, कोंबडा, सापाची कातडी अशा बऱ्याच वस्तू तिला दिसल्या. रात्री कोणीतरी हवन केले असे स्पष्ट दिसत होते. पानांची सळसळ वाढली होती. गडगड हसण्याचे आवाज तिला येत होता. तिला जर भीती जाणवली आणि तेथून तिने काढता पाय घ्यायचे ठरवले. ती चालत होती, पण पाठीमागून अजून कोणीतरी चालतंय असं तिला वाटत होते. तिने पावलांचा वेग वाढवला आणि ती समोर कोणाला तरी जोरात धडकली. डोळे मिटून ती जोरात किंचाळली आणि तिने डोळे उघडले तर समोर शरद उभा होता. किंचाळायला काय झालं? काय पाहिलंस? पहिल्यांदा आलीयस का रानात? शरद म्हणाला. तिला जरा धीर आला, पण जे काही घडत होते ते काहीसे विचित्रच होते. तिने शरदला आंब्याकडे चालायला सांगितले. सहजच त्यांची नजर त्या आंब्याकडे गेली आणि काय दिसत होते? कोणीतरी सफेद आकृती. ते काय करते? अरे, तो तर फास्ट टांगतोय. अरे अरे, तो तर सुधीर. अहो, आपले सुधीर भाऊजी असे ती ओरडणार एवढ्यात जोराची चपराक तिच्या कानाखाली बसली. मरतोय तर मरू दे, काही कामाचा नाही तो. तेवढाच एक वारीस कमी होईल असे तिने ऐकले आणि त्या जोरदार फटक्याने तिला ग्लानी आली. सुधीर टांगला गेला होता आणि ते जंगल जणू
बळी मिळाल्याच्या आनंदात भेसूर हसत होते. कोणाची तरी नाच चालू होता. त्या सावळ्या वातावरणात कोणीतरी अवतीभोवती फिरत होता असे शरदला वाटत होते. सुमनला शुद्ध आली. तिने डोळे उघडले. वेळ संध्याकाळची होती आणि क्षणात तिला आठवले. पण तिच्या उशाशी शरद बसला होता. ती काही बोलण्याआधीच शरदने तिचे तोंड दाबले. तू आणि मी आपण कातवनात गेलो होतो. आपण काहीच पाहिले नाही आणि जास्त हुशारी करायची असेल तर इथंच तोंड दाबून मारीन. लक्षात ठेव, ते रान माझे आहे, माझेच राहणार. सुमनचे अवसान गळाले. पैशासाठी, संपत्तीसाठी माणूस इतका कसा खालच्या थराला जाऊ शकतो? तिचा गळा दाटून आला होता. खूप रडावे असे तिला वाटत होते. इतक्यात सासूबाई आत आली. अगं सुमे, कसं वाटतंय तुला? शरद म्हणत होता, कातवनात तू चक्कर येऊन पडली म्हणे. काळजी घे गं बाई. घराचा आधीच बट्ट्याबोळ झालाय. त्यात तुला काही झालं तर म्या म्हातारीने कोणाकडे पाहायचे? ठीक आहे आई, बरं वाटतंय आता. डोळ्यात आलेले पाणी पुसत सुमन म्हणाली. एव्हाना संध्याकाळचे 7 वाजत आले होते. सुमनचे डोके जड झाले होते. आजचा दिवस कसा होता? फार भयानक. आणि कसा गेला समजलंच नाही. पण आज काहीतरी अकल्पित होणार होते. तिला तर त्याची जाणीव होती. तिला सासूबाईंची चिंता वाटत होती. आणि खालच्या आलीचा रवी धावत आला. शरदप्पा, शरदप्पा असा वरडत. सुमन उठली. सुमन, तिची जाऊ, सासूबाई अशा तिघीच घरात. अरे पण काय झालं? ते तर सांग, म्हातारी काळजीच्या सुरात म्हणाली. अगं, आपल्या सुधीरने राईच्या आंब्याला फास घेतला. त्या वाटेकडे महादू गेला होता म्हैस गवसाला. तो सांगत होता, त्याला दिसला. तो पण जाम घाबरलाय. म्हातारीने एक किंकाळी फोडली आणि ती खाली कोसळली. सुमनने तिला सावरले. बघता बघता सर्व गावात ही बातमी पसरली. सर्व माणसे शरदच्या घरी जमली. सुशील आला, शरद आला, रडारड सुरू झाली होती. पण महत्त्वाचा प्रश्न होता, सुधीरचे मयत आणायचे कोणी? रात्र झाली होती. कोण असा मर्द जो शिदोबाच्या रानात जाईल आणि सुधीरचे मयत घेऊन येईल? नाही नाही, कोणीही तयार होत नव्हते. शरदने पण अनुभवले होते. आता आजची रात्र कशी तरी काढू, उद्या पहाटेच जाऊ असा एकाने सल्ला दिला. तेवढ्यात महादू आला. नाही, कुणीच जाऊ नका तिकडं. तो मारीन, तो खाईल सगळ्यांना. तो जागा झालाय, मी पाहिलं त्याला. तो सुधीर आता सुधीर नाही. नका आणू त्याची मयत. त्याचा अधिकार हे आता. असे म्हणत महादू बेशुद्ध पडला. प्रत्येकाच्या मनात आता भीती धरून राहिली होती. म्हातारी रडत होती. अरे कोणीतरी माझ्या लेकराचे मयत आणा. मला शेवटचा बघू द्या रे. त्याला अग्नी द्या. माझ्या सुधीरला मुक्त करा रे. म्हातारी रडत होती. दुसरा दिवसही उजाडला. पण कोणीही जायचे नाव काढत नव्हते. शरदची बहीण आली रडत रडत. विजूरावही आला होता. शरदने बहिणीला कल्पना दिली. अहो, ते रान लय वंगाळ. खूप वर्षापूर्वीचे आत्मे त्या रानात सडत आहेत. कोण जाईल? विजूराव अजून भीती मनात रुजवत होता. बरे, पोलिसात जावे तर म्हणतील कसा मेला, काय करावे? जो तो सांत्वन देत आपापल्या घरी निघून गेले. शरदच्या घरावर अवकळा आली होती. म्हातारी शांत बसायचे नाव घेत नव्हती. सुमनला ही रात्र झोप येत नव्हती. शरद काय थोडी ढासून यायचा आणि झोपायचा. सुशीलनेही घर सोडले. तो आपल्या कुटुंबाला घेऊन शहरात रवाना झाला. आणि एके दिवशी म्हातारीही गायब झाली. खूप शोधूनसुद्धा भेटली नाही. शरद म्हणाला, गेली असेल ताईडीकडे, नाहीतर सुशीलकडं. पण सुमनला काळजी वाटायची. हा माणूस इतका शांत कसा असू शकतो? भावाने समोर फास घेतला. त्याचे मयत पण आणू शकलो नाही. आई नाहीशा झाल्यात, काय करावे? आणि काही दिवसात महादूनेही मरणाची वाट स्वीकारली. तो तर वेडाच झाला होता आणि गावच्या चर्चेला उधाण आले होते. जिकडे तिकडे शरदला, सुमनला टोमणे बोल ऐकायला मिळत होते. शिदोबाचे जंगल, लोकांना एक भीती होती. चुकूनही कोणी त्या जंगलाचे नाव घेत नव्हते. दिवसामागून दिवस जात होते. सुमन मनातून फार दुःखी होती. सांगणार तरी कुणाला? सासूबाई कुठे गेले अचानक? रानात आपण पाहिले ते काय होते?
सुधीरला आपण वाचवू शकलो असतो का, असे सवाल तिलाच पडायचे. सध्या घरात ती एकटीच असायची. शरद दिवसभर बाहेर, मुले शाळेत, आणि त्या घरात तिला काहीसे आवाज येऊ लागले. कोणीतरी पटकन वहिनी बोलून जायचे, तर सुमे सुमे असे बोलायचे. भास समजून ती दुर्लक्ष करायची, पण ते जास्तच होऊ लागले. स्वयंपाकघरात अनेक वस्तू पडायच्या. सुधीरची खोली जवळजवळ बंदच असायची. त्या घरात आपल्याला अजून कोणीतरी पाहतंय असे तिला सारखे वाटायचे. घराच्या मागील बाजूस कधी गेली तर एक कुबट वास तिला यायचा. झाडांच्या पानांची सळसळ ऐकू यायची. घरात कोणाचा तरी वावर तिला जाणवायचा. दिवसभर काम करून कधी डोळा लागला तर तिला फार भयानक स्वप्ने पडायची. एक स्त्री रडताना दिसायची. भयानक जंगल दिसायचे. एक सैतानी तोंड दिसायचे. तिच्या मुलाला कोणीतरी फरफटत चालवले आणि ती रात्रीच उठायची. तिने शरदला बोलूनही दाखवले, पण तो डिम्म. आता तरी इसर सगळं, असं तो तिला सांगायचा. आता तर तिला घरात सावल्या दिसू लागल्या. भेसूर चेहऱ्याचे भास होऊ लागले. कधी रडण्याचे आवाज, कधी हसण्याचे आवाज. काय करावे काहीच सुचत नव्हते. अदृश्य वाईट शक्ती नेहमी भीती दाखवत असते, कारण आपली कमजोरी भीती असते. पण सुमनही जाणवू पाहत होती. काय आहे हे? का असे मला छळते? एका संध्याकाळी शरद आला. गावात जत्रा असल्याने मुलांनी हट्ट धरला. शरदनेही दोन्ही मुलांना तयारी करण्यास सांगितले. सुमनलाही आग्रह केला, पण तिने नाही म्हणून सांगितले. मुलांना तमाशाही दाखवतो, जरा उशिराच होईल, तू जेवून घे आणि झोप, असे बजावून तो गेला. सुमनची कामे आवरता आवरता तिला 11 वाजले. शरद आणि मुले अजून आली नव्हती. रोजच्या आभासाने तिला भीती होतीच. तेवढ्यात कोणीतरी मागचा दरवाजा ठोकला. शरद, नाही, ते मागच्या दरवाजाने कशाला येतील? ती दचकली. पुन्हा दरवाजा कोणीतरी ठोकला. ती उठली. दरवाजा उघडला, पण बाहेर तर कोणीच नव्हते. एक थंड वाऱ्याची झुळूक तिला स्पर्श करून गेली. बाजूच्या झाडाकडे तिचे लक्ष गेले. पानांची सळसळ तिला जाणवली. कुबट वासही वाढू लागला. ती तडक त्या झाडाखाली गेली. कोणीतरी फुत्कारत होते, हसत होते. तिची नजर वर गेली. फांद्यांच्या मध्ये एक पांढरी आकृती बसली होती. तिचे लालबुंद 2 डोळे सुमनकडे स्थिरावले होते. विकट हास्य त्या चेहऱ्यावर दिसत होते. चेहरा कसला भेसूर, दातांचे सुळे बाहेर आलेले. ती एक जीर्ण शरीराची आकृती होती. फुत्कारत सुमनकडे बघत होती. क्षणात सुमनने डोळे बंद केले. आजवर असा भयानक जनावर तिने पाहिले नव्हते. तिला शिसारी आली आणि ती घरामध्ये धावली. कोणाला सांगावे तिला काहीच समजत नव्हते. आज पहिल्यांदा तिला अमानवीय शक्ती दिसली होती. ती पुढच्या दारात बसून राहिली. खूप उशिराने शरद आणि मुले आली. दोन्ही मुले खुश होती. इकडे सुमनवर काय बेतले होते ते तिलाच माहीत. थकल्याने शरद आणि दोन्ही मुले झोपली, पण सुमनला झोप येत नव्हती. माझ्या सोन्यासारखा संसार धुळीस मिळाला. का झाले असे? कोणी मुद्दामहून करते की काळाचा फेरा आहे? माझे हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त झाले. आज जे पिशाच्य पाहिले ते काय होते? माझ्यावर त्याने का नाही हल्ला केला? त्याला काय हवे असेल? सासूबाई कुठे असतील? शिदोबाचं रान इतकं भयानक कसे झाले? सुधीरच्या मैत्याचे काय झाले? कोण आहे या सर्वांच्या पाठीमागे? हे सर्व करून त्याला काय मिळत असेल? अजून किती जणांचे बळी जाणार आहेत? कोण जाणे. तिने आपल्या निष्पाप 2 जीवांकडे पाहिले आणि मनाशीच निश्चय केला, नाही, मी माझ्या मुलांना याची झळ लागू देणार नाही. याचा छडा लावायचाच. सुमनने निश्चय केला. पुढे सुमन निश्चय केल्यानंतर काय करणार या सर्वांचं हे पाहण्यासाठी भाग 2 नक्की पहा. भाग 2 लवकरच येत आहे. आणि जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळेल.
पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.